आजच्या काळात संस्कारांची नितांत आवश्यकता आहे। संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही। ज्याच्याकडे संस्कारांचे अधिष्ठान असेल त्याच्याकडे विद्या अधिकाधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूरांनी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या 11व्या वर्धापन दिनावेळी केले। पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा 11वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। हा भव्य सोहळा ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये शनिवारी पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या संचालिका ॲडव्होकेट सुरेखा प्रशांत भुजबळ यांनी केले होते। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे व्यवस्थापक संदीप वाळके, फॉरेन्सिक लॅब ऑफिसर संपदा दाते, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, रायगड भूषण गुरुवर्य प्रसाद सुतार, ॲडव्होकेट सरोज गोंधळी, ॲडव्होकेट सुरेश धाकड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सरसंस्कार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, तबला, पेटी, गिटार आणि नृत्य अशा विविध कलांचे सादरीकरण केले। त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमातून भारतीय संगीत आणि नृत्य कलांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यांचे जतन करण्याची विद्यालयाची बांधिलकी दिसून आली। हॅलो, आज आपण सरसंस्कार यांच्या वतीने जो 11वा वर्धापन दिन त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम केलेला आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, त्याचबरोबर प्रसाद सर ज्यांनी सुरेखाला संगीताचे धडे, मला वाटतं शास्त्रीय संगीताचं जे काय ज्ञान दिलं, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आज गुरुपौर्णिमा पण आहे, परंतु लकीली मला समजलं दादांनी आता सांगितलं की आमच्या गुरुवर्य म्हणजे कुलकर्णी मॅडम, प्रतिभा कुलकर्णी मॅडम म्हणजे माझ्या 9वी 10वीला क्लास टीचर होत्या आणि दादासुद्धा पाठी या शाळेत होते, त्यामुळे दादांच्या सुद्धा त्या गुरुच, त्यामुळे आम्हाला 2 शिष्यांना आज गुरु इथे भेटतात गुरुपौर्णिमेला आणि दादांनी त्यांचं म्हणजे एवढं छान दादांनी 2 मिनिटात सुरेखाने बरोबर वर्णन केलं की संवेदनशील नेता कसा असावा, की दादांच्या लक्षात आलं मॅडमचा वाढदिवस आहे, त्यांनी लगेच ते बुक्स आणून मॅडमला इथे त्यांना सुद्धा सत्कार केला। एवढं म्हणजे जागृत नेतृत्व जर असेल कुठलं तर हे प्रशांत ठाकूर संवेदनशील, समाजासाठी सतत झटणारं, आणि दादांनी निश्चितच सुरेखा तुला शुभाशीर्वाद दिले। रामशेठ ठाकूर साहेब असतील जे सर्वांचेच लाडके, जी व्यक्ती म्हणजे ज्याने रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये ज्या व्यक्तीचे उपकार आहेत, कारण आपल्या प्रत्येकाच्या विद्यार्थी आपली मुलं तिथे शिकतात, म्हणजे नर्सरी पासून ते लॉ पर्यंत आणि इतर टेक्निकल कॉलेजची जी सुविधा केली ती केवळ रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेली आहे। आणि साहेबांचं नेतृत्व असेल त्यानंतर त्याचंच बाळगडू दादांनी घेतलेले आहे, दादांचं सुद्धा समाजाप्रती नेहमीच काही ना काही करत असतात। 2 दिवसापूर्वी सुरेखाने मला असं असेल दादा येतील का, म्हटलं का नाही ना, दादांना आपण विचारतो कारण त्यांचं एवढं बिझी, आता सुद्धा मुंबई, उरण, पनवेलमधली एक मिटिंग करून इथे आले त्यांना अजून 2 मिटिंगला द्यायचे, तरी दादांना 15 मिनिटं दादा मला द्या फक्त। आता 15 मिनिटं म्हणता हे अर्धा तास त्यांचा आपण घुमवला, परंतु दादा आपलेच आहेत, कारण दादाच म्हणल्यानंतर मोठा भाऊ तुमचा, छोटा भाऊ म्हणा दादाच, त्यामुळे तो आपल्या घरातले आहेत, त्यामुळे आपण थोडा आणखी 5-1 मिनिटं वाढवू, काय हरकत नाही दादांची। आपल्याला कला, क्रीडा आणि संस्कार असं जे त्यांनी सांगितलं की कला, क्रीडा यांचे संस्कार आणि जीवन कशा पद्धतीने चांगलं जगावं याचे संस्कार हे आपल्या सर्वांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेतच, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना दिशा देणारे अशा पद्धतीचे आहेत। आणि म्हणून या अशा एका कार्यक्रमाची निवड आज या ठिकाणी केली जाते। हा माझ्यासाठी एक आनंदाचा असा सोहळा आहे आणि म्हणून अशा सोहळ्याला मला उपस्थित राहता आलंय हे माझं भाग्य आहे आणि त्यामुळे मी यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली।
ठिकाणी बसलेले 10 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून हे आपल्याशी जोडले गेले असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये जोडले गेलेले असतील, पण आता या संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील आपल्याला एक नवं व्यासपीठ हे निर्माण होणार आहे. भुजबळ साहेब हे त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक वकील आहेत आणि त्यामुळे साहजिकच सुनबाई आल्या, त्या वकील म्हणून आल्या आणि वकील म्हणून आल्या, पण त्यांनी घरांना सूर आणि साज दिला आणि सुरांची एका अर्थानं समज ही नव्यानं निर्माण झाली आणि त्यामुळे मला असं वाटतं की परिपूर्ण अशा पद्धतीचं घर हे या माध्यमातून होत आहे. आणि इथं तर मला समोर एक अख्खं गुरुकुल दिसतंय आणि ही जी भारताला लाभलेली ती परंपरा आहे, गुरुकुलांची परंपरा, की जी मोडीत काढण्याचा एका मॅकॉले नावाच्या इस्मानं प्रयत्न केला, पण आज आपण पाहू शकतो की जगभरामध्ये नवनवे शोध लागत आहेत आणि मग आपल्या लक्षात येतं कधी ना कधीतरी की हे सगळं सुश्रुतानं कधीतरी सर्जरीचा शोध लावला होता, शून्याचा शोध आपल्या या देशामध्ये लागलेला होता. अशी मी कितीतरी नावं घेऊ शकेन की पहिले कधीतरी उगम झाला, पण त्याचा विकास या मधल्या कालावधीमध्ये परकीय आक्रमणांमुळे आपण करू शकलो नाही. पण आजही त्याची या सगळ्याची मुळं बीज ही आपल्या संस्कृतीत आपल्याला आढळतील आणि गुरुकुलांची जी परंपरा ही आपल्या इथं पिढ्यानपिढ्या शतकानुशतक होती ती कायम राहिली पाहिजे या भावनेतून आज हे संस्कार प्रतिष्ठान आपल्या सर्वांसाठी खुलं होत आहे. मी या संस्कार प्रतिष्ठानला आणि त्याच्या पाठीमागं काम करणाऱ्या सर्वांना, त्या सुरेखाजी असतील तर त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हे कार्य जसं या विद्यालयाचं कार्य 11 वर्ष पुढे चाललं, तसं इथून पुढे संस्कार प्रतिष्ठानचं कार्य हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सुरूच राहील. आणि आपल्यासारखे सहकारी आज इथे जे विद्यार्थी इथं मंचावरून गायले, अतिशय सुरेख गायले, त्या सगळ्यांच्या मार्फत हे संस्कार प्रतिष्ठान हे विद्यालय असं आपली कीर्ती आणि पनवेलची कीर्ती ही दिग्गज ठेवत राहील अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला आमच्या मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांनी 79चा आकडा पूर्ण केलेला आहे. त्यांनी शतायुषी व्हावं आणि आपणा सर्वांना आपल्या सर्वांच्या कार्याला त्यांनी आशीर्वाद देत राहावा अशाच या ठिकाणी प्रार्थना देवाच्या चरणी करतो. या निमित्तानं आपण बोलवलं, सन्मानित केलं, माझ्याविषयी खूप काही सांगितलं, ते खरं करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत राहील. इतकंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.